श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. दुपारी वेळ होता तर गजरे बनवून घेतले. त्यानंतर आज यांचा वाढदिवस आहे त्यामुळे मस्तपैकी केक बनवायला घेतला आणि मग संध्याकाळची पूजा वगैरे केली स्वामींची आणि केकची पुढची प्रोसेस दाखवते. हा केक कोणता आहे तर रसमलाई पायनॅपल केक. का बनवला ते पण सांगते. केक बनवताना मधीच चेक करायला श्रियाला आलेला, कारण का त्याला सांगितलेलं आपण केक बनवूया. त्यांनीसुद्धा मदत केलेली मध्ये, तुम्हाला दाखवेल ह्या व्लॉगमध्ये. आणि केकची रेसिपी मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. इथे मी शेजवान चटणी बनवत होती, फ्राईड राईस आणि काय काय बनवलेलं. शेअर जास्त करायला जमलं नाही मी कसा व्लॉग शूट केला, कारण का माझं ना फुल झालेलं सगळे व्लॉग एडिट करायचे आहेत त्यामुळे. आणि अशा प्रकारे सिम्पल डेकोरेशन करून घेतली. याच्या आतमध्ये मस्तपैकी पायनॅपलचं फ्लेवर आणि रसमलाई. एक नंबर भारी केक होतो. ह्या अगोदर ना म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी केक विकायची, तेव्हा एका दादानी मला सांगितलेलं का मला ह्या फ्लेवरमध्ये केक बनवून द्या. तर मग मी त्यांना दिलेला आणि खरंच जाम भारी लागतो. तेव्हापासून मी ह्या फ्लेवरचे केक बनवते. तर असा केक झालेला. तर फायनली केक तयार आहे आणि भारी दिसतोय, तुम्ही बघू शकता. सिम्पलच बनवलं आणि ना नाव टाकणार होती तर नाव टाकायला मीच जागा ठेवलेली आहे सगळं. आणि रसगुल्ले अगोदर आले असते तर मग ते रसमलाईमध्ये उकळून मस्तपैकी त्याला केसरचा रंग आला असता. पण आता जाऊ द्या, आता ऐन टायमावर असंच असतं. तर मीच थोडंसं लेट, कारण का आम्ही काल गावाला होतो सगळं आणि कालपासून तयारी केली असते तर आज सगळं व्यवस्थित असतं. सकाळी दमलेलो तरीसुद्धा सकाळपासून उठून कामं आणि आताही. त्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन आणि ते श्रियाची घाई चाललेली केक कापायची, त्याने खाऊनसुद्धा घेतलं. इथे आम्ही औक्षण करून घेतलं मी आणि श्रावणीने छान असं. तर दरवर्षी माझ्या बहिणीची मुलं आणि असतात सगळी, छोटंसं सेलिब्रेशन मी करतो, पण यावर्षी कोणच नव्हतं. फायनली श्रियाच्या मनासारखं केलं, त्यांनी केक कापलं. आणि व्लॉग इथे मी एंड करते. आमचं जेवण वगैरे झाल्यावर पूर्ण सगळं आवरलं आणि उद्याची अक्षय तृतीयेची तयारीसुद्धा मला करायची होती. म्हणून चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.